नमस्कार मित्रांनो आणि मी आता नेक्स्ट माझ्या डेस्टिनेशनला जी की आहे मलेशिया त्यासाठी चाललेलो आहे आणि फ्लाईट आहे आपली. तर मी दाखवत राहील तुम्हाला कसा प्रवास राहील वगैरे. या ब्लॉगमध्ये एवढंच असेल की इंडियातून निघून मलेशियामध्ये गेल्यानंतर रात्री आपण 12 वाजता वगैरे पोहोचणार आहे, तर कसं राहील. तर मी बोर्डिंग गेटकडे चाललेलो आहे आणि हा काही व्ह्यू होता इव्हनिंगचा आणि मूवी पाहत वगैरे मी चाललेलो होतो. तर आपल्याला फूड सर्व केलं जे की एअर इंडियाची फ्लाईट होती ॲज युजल. आणि हा लँडिंगचा व्ह्यू आहे. तर असं काही नजारा आपल्याला दिसतोय बाहेरचा. खूप सुंदर वाटते. बाहेर आल्यानंतर आपण बॅग कलेक्शनसाठी चाललेलो आहे. तर हे बॅग कलेक्शनच्या आधी आपल्याला इमिग्रेशन थ्रू जावं लागणार आहे. तर इमिग्रेशन करून बॅग कलेक्ट करून मग आपण बाहेरच्या साईडला जाईल. तर मी दाखवेल तुम्हाला की कशी प्रोसेस राहील. इमिग्रेशनच्या इथे आपल्याला कॅमेरा बंद करावा लागतो. तर तिथले मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही. आणि चला बाहेर भेटूयात. इथं बाहेर आलेलो आहे मी. इमिग्रेशन वगैरे झाले. सिम कार्ड आता इथे हॉट लिंक एक आहे आणि एक सिलिकॉन. नमस्कार, आत्ता पोचलेलो आहे मलेशियामध्ये आणि एअरपोर्टच्या बाहेर चाललेलो आहे. तर आपण दोन कामं केलेली. एक सिम कार्ड घेतलेले तिथे साधारण 500 रुपयाला 3 दिवसासाठी अनलिमिटेड 5G भेटलेले म्हणजे नेट भेटलेले असं त्यांनी सांगितलेलं. थोडं डाऊटफुल वाटते. आणि दुसरं म्हणजे आपण घेतलेलं आहे ट्रेनचं तिकीट किले एक्सप्रेस म्हणून आहे. तर त्याच्यामधून आपण सिटी सेंटरला जाणार आहे. बघू शकता हा तो स्टॉप आहे. इथून आपल्याला सेंट्रलमध्ये जायचं आहे. तर आतमध्ये बहुतेक आपलं तिकीट महाग पडले का साधारण काढलेले आपण असं काउंटर आहे. डायरेक्ट इथून घेऊ शकता. घेऊया आपण. सेंट्रलला जायचं आहे आपल्याला. ए प्लॅटफॉर्मवर खूप जास्त सुमसाम आहे. भेंडी मेट्रोचं टोकन घेतलेलं आहे. ते काढायला मशक्कत करायला एवढं हेक्टिक आहे का. मशीन आहे ते चालत नाही. डबली झालेलं आहे आणि 5 रुपयाच्या वर नोट ॲक्सेप्ट करत नाही मशीन. म्हणजे तुम्ही 10 रुपयाची जर घेतली ATM मधनं काढली तर तुम्हाला परत काउंटरवर चेंज करून घ्यावी लागते. त्या एक्सप्रेसनं आपण आलो कोलालंपूर सेंट्रलला आणि इथून मग मेट्रो घेणार आहे मस्जिद जमेकला जिथे आपला स्टे आहे. तर मी दाखवेल तुम्हाला. इंटरनलीच आहे, बाहेर जायची गरज नाही. पहिल्यांदा आपण केली एक्सप्रेसनं आलो आणि आता मेट्रोला चाललेलो आहे. पोचलेलो आहे डेस्टिनेशनला आणि बाहेर चाललेलो आहे आपण. एक मस्जिद जमेक. तर रात्रीच्या 12 वाजता बाहेर आल्यानंतर काही असा नजारा आहे. हे समोर व्हाईट जे दिसत आहे ते ट्विन टॉवर आहे, फेमस ट्विन टॉवर. अँड जे दुसरा टॉवर आहे त्याचं काय आयडिया नाही आहे मला. तर खूप लेट झालेला आहे, कंटाळा आलेला आहे, भूक लागलेली म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. जे की मी इथे जे हॉटेल्स होते त्यांना विचारून त्यांनी हे लोकेशन सांगितलं. तर हे एक साऊथ इंडियन रेस्टॉरंटच आहे आणि ओव्हरनाईट सुरू असते. तर रात्री आल्यानंतर काही असा प्रॉब्लेम नाही आहे, सेफ आहे.
तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. परत रूममध्ये सामान वगैरे आलेलो आहे बाहेर. 12 वाजले. हे जे टॉवरची लट मी तुम्हाला दाखवत होतो आधी, तर ती 12 वाजता यांनी झालेली आहे. ते पाऊस पडून गेलाय, पूर्ण असं रोड ओले आहेत. कंटाळा आलेला आहे, भूक लागलेली. हॉटेल हा जो रोड दाखवतो तुम्हाला, तर हे 24 तास म्हणजे रात्रभर चालू असते पाण्यामध्ये. त्यांनी राहिला त्यांना विचारलं, त्यांचं बोलले रात्रभर चालू असते. साऊथ इंडियनच आपल्या इकडचीच आहे आणि काहीतरी असेल. तर चालू आवडलेला आहे आणि कोचू पराठा घेतलेला. तर ठीक आहे, 12 वाजता आल्यानंतर भेटतो म्हणजे उद्या एकदम सिटी सेंटरमध्येच वाटतं भेटत. चांगली डील भेटलेली, चांगल्या लोकेशनला आपण दाखवते मी तुम्हाला उद्या. तर डोळ्यांवरून कळतच असेल कंटाळा आलेला. तर खाणं झालेलं आहे, गरम होतंय, पूर्ण असं आभाळ आलेलं आहे, गरम होतंय, धापर आलेला आहे. वॉटर बॉटल घेतली 2.5ला आहे, 2.5 रिंगेट त्यांची जी करन्सी आहे त्याच्यामध्ये. साधारण 60 रुपयाच्या आसपास पडते कन्व्हर्जन, काही 20-22 रुपये चालू आहे. तर बघूया आपण एकदा सुपर मार्केटमध्ये पण चेक करूया. 7-Eleven बंद असल्यामुळं मला रेस्टॉरंटमधूनच घ्यावी लागली. रेस्टॉरंटमध्ये 2.5ला पडलेली. तर सांगेल मी तुम्हाला कशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्याच कामी येतात. तर भेटूयात पुढे.